ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। पुंडलिका वरदे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री गुरुदेव दत्त हो भ प दिनकर तथा श्री दिनकर रंगराव महाडिक मुक्काम पोस्ट इटकरे तालुका वाळवा जिल्हा सांगली हे देत आहेत त्यांचे श्रीमद गीता ज्ञानेश्वरीवरील प्रवचन यत्र योगेश्वरः कृष्णो प्रवचन यत्र योगेश्वरः कृष्णो। यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम। जेथे योगेश्वर कृष्ण जेथे धनुर्धारी पार्थ आहे तेथे लक्ष्मी विजय आणि अचल नीती आहे असे माझे मत आहे। उपस्थित संत सज्जन माता बंधू भगिनींना ह भ प दिनकरचे सप्रेम नमस्कार। आताच जो श्लोक आणि त्याचा अर्थ आपण ऐकलात तो श्लोक म्हणजे व्यास शिष्य संजयाचा पूर्ण उद्गार आहे। या श्रीमद गीता ज्ञानेश्वरीतील 18व्या अध्यायातील तो 78वा श्लोक आहे। हा श्लोक श्रीमद भगवद्गीतेचा अखेरचा श्लोक आहे आणि श्लोक जीवन संघर्ष आणि अध्यात्म याचे सार सर्वस्व आहे। या श्लोकावर माऊली श्रीहरी ज्ञानेश्वर महाराजांचे भाष्य 1631 ते 1657 या 27 ओव्यांमधून असून ते अप्रतिम आहे। एकाहून एक सरस असे दाखले देऊन श्री माऊलींनी या श्लोकाचे जे विश्लेषण केले आहे ते अजोड आहे। त्यातीलही प्रमुख ओव्या अशा आहेत। तैसे सकळ पुरुषार्थ जेने स्वामिका सनाथ तो श्रीकृष्ण रावो जेथ तेथे लक्ष्मी आणि आपलेनी कांतेशी
ते जगदंबा जयापासी अनिमादिकी काय दासी नवती तया ते कृष्ण विजय स्वरूप निजांगे तो राहिला असे जेणे भागे तै जयो लागवेगे तेथेची आहे विजय नामे अर्जुन विख्यातू विजय स्वरूप श्रीकृष्ण नाथो श्रेयसी विजय निश्चितू तेथेची असे. श्रीमद गीता ज्ञानेश्वरीचा हा 78वा श्लोक आणि त्यावरील श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या ह्या ओव्या यामागे विशेष पार्श्वभूमी आहे. श्रीमद गीतेचा पहिला श्लोक अंतर्बाह्य अंध धृतराष्ट्राच्या तोंडी आहे. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सव मामकाः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. हे संजय, धर्मभूमी कुरुक्षेत्रामध्ये एकत्रित झालेल्या आणि युद्धाची इच्छा करणाऱ्या माझ्या आणि पंडूच्या पुत्रांनी काय केले यावर भाष्य करताना श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, तरी पुत्र स्नेहे मोहितू धृतराष्ट्र असे पुसतू म्हणे संजया सांगी मातू कुरुक्षेत्रीची जे धर्मालय म्हणजे तेथे पांडव आणि माझे गेले असती व्याजे झुंझाचेनी तरी तिही तुला अवसरी काय किजत असे एर एरी ते झडकरी कथन करी मज प्रती. पुत्रांच्या प्रेमाने मोहित झालेला धृतराष्ट्र संजयास जे विचारतो त्यांनी श्रीमद भगवद्गीतेची सुरुवात होते आणि अखेरच्या श्लोकात संजय धृतराष्ट्रास जे सांगतो त्यांनी श्रीमद भगवद्गीतेचा शेवट होतो. दरम्यानच्या काळात 18 अध्यायांची दिव्य ज्ञानामृताची श्रीमद भगवद्गीता सांगून श्री भगवंतानी अर्जुनाचा मोह दूर केलेला असतो. परंतु पहिल्या श्लोकात धृतराष्ट्राची जी अंध मनोवृत्ती होती ती शेवटालाही तशीच राहिली. आपल्या नातेवाईकांबरोबर आपणास युद्ध करावे लागणार, प्रचंड मोठा रक्तपात होणार, पशु आणि मानव संहार होणार या विचारांनी रणझुंजार महावीर पार्थाचे हृदय कळवळले. त्याच्या मनात दुःख उत्पन्न झाले, कारुण्य निर्माण झाले आणि त्याने युद्ध करण्यास श्री हरींसमोर नकार दिला. धनुष्यबाण खाली ठेवले. त्यावेळी असुर पाप्यांचा संहार करून सदधर्माची स्थापना करण्यासाठी आपल्या योग मायेने प्रगट झालेल्या भगवान श्री हरींनी अनेक प्रकारांनी आपला प्रिय सखा भक्तोत्तम पार्थास जो दिव्य ज्ञानोपदेश केला त्यामुळे अर्जुन व्याकुळता रहित होऊन युद्धासाठी उभा राहिला. संजयाच्या तोंडून संपूर्ण गीता ऐकूनही अंतर्बाह्य अंध असलेल्या
धृतराष्ट्रावर काहीही परिणाम झाला नाही. दैवी संपदा युक्त महावीर पार्थाचे हृदय केवळ भावी संहाराच्या कल्पनेने कळवळले. परंतु धृतराष्ट्रास एकदाही काहीही वाटले नाही. यावरून तो किती क्रूर आणि निर्दय प्रवृत्तीचा होता हे सहज समजू शकते. यातून ब्रह्मज्ञानाचा लेश मात्र भाग त्याच्या डोक्यात शिरणे सुद्धा किती अशक्य प्राय होते हेही स्पष्ट होते. अर्जुनाचा विषाद अंधकार नष्ट होऊन कर्तव्य भावनेने तो युद्धास उभा राहिला. श्रीहरींना त्याने होकार दिला. त्यानंतर गीतेचे अखेरचे 5 श्लोक शिल्लक राहिले होते. 77व्या श्लोकाचा गूढार्थ उलगडीत असताना गीता मंत्रांनी भारावलेला संजय श्रीहरींच्या दिव्य कथनावर भाष्य करीत असलेले भावविभोर वर्णन श्री ज्ञानेश्वर माऊलींनी केले आहे. संजयास ताडीत धृतराष्ट्र त्यास म्हणतो की श्री व्यासांनी तुला येथे कशासाठी बसवले आहे, तर कुरुक्षेत्रीचा वृत्तांत सांगण्यासाठी. हे उघडच आहे. पुढे तो संजयास जे विचारतो ते सांगताना श्री माऊली म्हणतात, मग म्हणे सांगे प्रस्तुत उदयलेसे जे उत्कळीत, ते कोणासी बारे जैत दिल सेखे. यर्वी विशेषे बहुतेक आमुचे ऐसे मानसिक, जे दुर्योधनाचे अधिक प्रताप सदा. आणि एरांचे पाडे दळही याचे देवडे, म्हणून जैत पुढे अनिल नाते. आम्हा तव गमे ऐसे गा तुझे ज्योतिष कैसे, ते नेनो संजया असे तैसे सांग पा. आणि 77व्या श्लोकातील गुढार्थ उकलताना माऊली श्री ज्ञानेश्वर महाराजांनी प्रगट केलेल्या या अखेरच्या अप्रतिम ओव्यात धृतराष्ट्राचे प्रतिपादन आणि त्याने संजयास कोणास विजय मिळेल अधीरतेने विचारलेला हा प्रश्न याचे मनोज्ञ वर्णन आले आहे. यापुढे गीतेचा शेवटचा जो 78वा श्लोक आला आहे, त्यात संजयाने जे धृतराष्ट्रास उद्देशून सांगितले आहे ते अप्रतिम आहे. विजय पांडवांनाच मिळेल असे सम्राटाच्या तोंडावर थेट सांगणे संजयाच्या पातळीवर थोडेसे अवघड होते. आणि ज्या दिव्य दृष्टीच्या अत्युच्च पातळीवरून संजय सर्व पाहत ऐकत होता, तो अगदी साध्या पद्धतीने पांडवांच्या विजयाचे भाकीत धृतराष्ट्रास सांगणे शक्य नव्हते. दिव्य दृष्टीने दिव्य पाहणारा, दिव्य ऐकणारा संजय दिव्य वाणीतच बोलणार. म्हणूनच सर्वार्थाने संजयाचा पूर्णोद्गार असणारा यत्र योगेश्वरः कृष्णो हा गीतेचा अखेरीचा श्लोक आहे. तो दिव्य भव्य तेजस्वी
आहे. जिकडे योगेश्वर भगवान श्री कृष्ण व जेथे धनुर्धर अर्जुन आहे, तिकडे लक्ष्मी, विजय, ऐश्वर्य व अचल नीती आहे, असे माझे मत आहे. हा संजयाच्या या दिव्य पूर्णोद्गार असलेल्या श्लोकाचा अर्थ आहे. याचा गूढार्थ उलगडणाऱ्या श्रीहरी माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रमुख ओव्या आपण प्रारंभीच ऐकल्यात. एकाहून एक सरस असे अनेक दाखले देत श्री माऊलींनी या श्लोकाचा गूढार्थ उलगडला आहे. अंतर्बाह्य अंध निगरगट्ट असलेल्या धृतराष्ट्रास आपल्या दुर्गुणी, दुर्वर्तनी, आसुरी संपदाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मुलांच्या शौर्याविषयी भरताच आत्मविश्वास होता. त्याचप्रमाणे त्याच्या प्रचंड सैन्य दलावरही मोठाच भरवसा होता. संपूर्ण गीता ऐकूनही ज्याच्या फत्तर दिल अंतःकरणावर ज्ञानाचा एक साधा ओरखडाही उठला नाही, हे तो संजयास अखेरीस सांगत असलेल्या गोष्टीवरून स्पष्ट होते. वास्तविक पाहता संपूर्ण गीतेचे दिव्य ब्रह्मज्ञान, परमेश्वरांचे विश्वरूप दर्शन, त्या विश्वरूपाच्या मुखात जात असलेले सर्व सैन्य, हे सारे दिव्य दृष्टीधारी संजयाच्या तोंडून ऐकूनही आपल्या दुर्वर्तनाचे अर्क असलेल्या पुत्रांच्या तथा कथित सामर्थ्यावर हे महायुद्ध ते जिंकतील असा भ्रम धृतराष्ट्राच्या मनात आहे. हेच विशेष आहे. आणि म्हणूनच संजय त्यास अगदी ठामपणे सांगतो की जेथे भगवान श्री कृष्ण आहेत, धनुर्धर पार्थ आहेत, तिथेच विजय, लक्ष्मी, नीती, ऐश्वर्य सारे काही आहे. अत्यंत उत्कृष्ट असे दाखले देत श्री ज्ञानेश्वर माऊलींनी या श्लोकाचे दिव्यत्व उलगडले आहे. या बोला संजयो म्हणे, जी एरांचे मी नेने, परे आयुष्य तेथे जिने, हे पुढे की गा. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका, असने की जी. राव तेथे कटक, सौजन्य तेथे सोयरीक, वन्नी तेथे दाहक, सामर्थ्य की. दया तेथे धर्मू, धर्मू तेथे सुखागमू, सुखी पुरुषोत्तमू, असे जैसा. वसंत तेथे वने, वन तेथे सुमने, सुमनी पालिंगने सारंगाची. आयुष्य आहे त्याचे पुढे जगणे असणारच. चंद्र जेथे तेथे चांदणी असते, शंकर तेथे पार्वती, संत तेथे सारासार विचार, राजा तेथे सैन्य, सज्जनत्व तेथे प्रेमाचे नाते बंध, अग्नी तेथे प्रचंड दाहक सामर्थ्य, दया तिथेच धर्म, व जेथे धर्म तेथे सुखाचे स्थान, आणि जेथे सुख शांती तेथे परमेश्वर असणारच. वसंत तेथे वन, वन तेथे फुले, आणि फुलांचे ठिकाणी भ्रमर हे असायचेच. अशा प्रकारच्या
तोला मोलाच्या दाखल्याने संजय धृतराष्ट्रास आपल्या सत्य कथनापर्यंत नेत आहे. या ठिकाणी संजय पौराणिक, नैसर्गिक, सामाजिक, राजकीय, आध्यात्मिक आदी प्रकारच्या चिरंतन भव्य दिव्य प्रतीकाच्या साह्याने भगवान श्रीकृष्ण ज्या बाजूस आहेत तिकडेच जय जाण्याचे सूचित करीत आहे. अर्थात हे सारे प्रतिभा वैभव श्री ज्ञानेश्वर माऊलींचे आहे. सद्गुरूंच्या ठाई ज्ञान अतूट असते. त्या दिव्य ज्ञानाने आत्मदर्शन होते आणि आत्मदर्शनाने चिरंतन समाधानाची ज्याप्रमाणे प्राप्ती होते किंवा भाग्य तेथे सुख विलास जसा असतो त्यामुळे उल्हास असतो किंवा सूर्य जेथे तेथे प्रकाशच प्रकाश असतो, अशा भव्य दिव्य उदाहरणांनी भगवान श्रीकृष्ण ज्या बाजूस असतील त्या बाजूसच विजय मिळणार हे सूचित करण्याचे अप्रतिम प्रास्ताविक संभवित व्यास शिष्य संजय थेट मूळ मुद्द्यावर येऊन धृतराष्ट्रास स्पष्टच सांगतो. ते त्याचे कथन म्हणजे मूळ श्लोकाच्या गूढार्थावरील माऊलींचे अप्रतिम भाष्य होय. सर्व पुरुषार्थ म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चारी पुरुषार्थ ज्या नाथामुळे सनाथ झाले आहेत तो भगवान श्रीकृष्ण जेथे तेथे लक्ष्मी असते आणि आपल्या पतीसह ती जगन्माता ज्या पुरुषाजवळ असते तेथे अनिमा, गरिमा, लधिमा, महिमा, प्राप्ती, प्राकाम्य, वसित्व व ईशित्व ह्या 8 महासिद्धी दासी होऊन राहतात. एवढे चपखल दाखले दिल्यानंतर माऊली म्हणतात की विजयाचे स्वयंसिद्ध रूप असलेले भगवान श्रीकृष्ण ज्या बाजूस स्वतः उभे राहिले आहेत तिकडेच जय हा निश्चित असणार. संत हो, आपणास ठाऊक आहे की ज्याने अतिसूक्ष्म रूपाने हे विश्व व्यापून टाकले आहे आणि चराचरात भरूनही जो पुन्हा अनंतच उरला आहे त्या परमेश्वरांनी श्रीहरींच्या रूपाने मानवी देह धारण करून अवतार घेतला आहे. तो अवतार त्यांनी सज्जनांच्या रक्षणासाठी आणि दुर्जनांच्या संहारासाठी घेतला आहे. जो परमात्मा विश्वव्यापी आहे आणि ज्याच्याहून शक्तिशाली असे कोणीही नाही, तो ज्या बाजूकडे असेल त्या पक्षाचा पराभव करणे कोणास शक्य होईल काय? त्रिवार नाही. म्हणूनच माऊली या ठिकाणी स्पष्टपणे म्हणतात की विजय स्वरूप श्रीकृष्ण. अहो महाराज, ज्याचे स्वरूपच विजयाचे तेथे पराजय नावाचा शब्दच जन्मास तरी कसा येऊ शकेल? म्हणूनच जेथे श्रीहरी तेथेच विजय श्री. मला या ठिकाणी महाभारतातील एक गोष्ट आठवते. सभा पर्वात ही गोष्ट आहे. पांडव राजसूय यज्ञ करतात. दिग्विजयानंतर या यज्ञासाठी राजे महाराजे
यांना निमंत्रित केलेले असते. अर्थात भगवान श्रीकृष्णही या ठिकाणी उपस्थित असतातच. यज्ञविधी चालू असतो. सारे कौरवही उपस्थित असतात. अर्थात ते मनातून जळत असतात. त्याच वेळी इकडे वनात ब्राह्मण जोडप्या संदर्भात काही विपरीत घडून ब्राह्मणाचा मृत्यू होतो. त्यामुळे ब्राह्मण स्त्री अतिशय शोक करू लागली. तिचे अरण्य रुदन पाहून नारद तेथे प्रगट होतात. देवर्षी त्या ब्राह्मण पत्नीस सांगतात की हे प्रेत घेऊन तो इंद्रप्रस्थला जा. तेथे पांडवांचा यज्ञ चालू आहे. तेथे नेऊन हे प्रेत ठेव. माझा पती जिवंत झाला तरच तुझा यज्ञ सफल होईल असे कोडे तू धर्मराजास घाल. देवर्षी नारदांच्या या मार्गदर्शनानुसार ती स्त्री आपल्या पतीचे प्रेत घेऊन इंद्रप्रस्थास यज्ञ मंडपात आली. देवर्षींनी सांगितल्यानुसार प्रेत तेथे ठेवून धर्मराजास साकडे घातले. हा सारा प्रकार पाहून पांडव व त्यांच्या हितचिंतकांच्या तोंडचे पाणी पळाले. याला अपवाद फक्त भगवान श्रीकृष्ण. सभेत उपस्थित असलेल्या कौरवांना मात्र आनंदाच्या उकळ्या फुटल्या. आता राजसूय यज्ञ विफल होणार, कारण मृत माणूस उठविणे केवळ अशक्य होय. धर्मराजाने तेथे उपस्थित असलेल्या ब्रह्मवृंदास त्या मृत ब्राह्मणास उठवण्याची विनंती केली. सर्व ब्राह्मण तटस्थ राहिले, कारण कोणासही ते शक्य नव्हते. तेव्हा दीनवाणी होऊन धर्मराजांनी भगवान श्रीकृष्णाकडे पाहिले. धर्मराजाच्या अंतरीचा हेतू जाणून भगवंत उठले. त्या प्रेताजवळ जाऊन त्यांनी त्या ब्राह्मण प्रेताच्या मुखात स्वतःच्या झारीतले पाणी घातले. त्याबरोबर त्या प्रेताची हालचाल सुरू झाली. ब्राह्मण जिवंत झाला, उठून बसला. हा चमत्कार पाहून दुर्जन कौरवांचे चेहरे काळवंडले. फार मोठ्या असफलतेपासून भगवंतांनी पांडवांना वाचविले, कारण ते सदधर्माचे पक्षधारी म्हणजेच पांडवांचे पक्षधारी आहेत. आपल्या पक्षास ते पराजयाच्या दुःखात कसे लोटतील? तत्र श्रीर्विजयो असणारच. माऊली पुढे स्पष्ट करतात की विजय स्वरूप भगवान श्रीकृष्ण हे लक्ष्मी सह ज्या विजय नामक अर्जुनाच्या बाजूने उभे आहेत तिकडेच विजय निश्चित ठरलेला आहे. विजय हे अर्जुनाचे दुसरे नाव होय. त्याच्या शौर्याबद्दल भगवान श्रीकृष्णांना अतिशय कौतुक आहे. दुसऱ्या अध्यायात ते स्वतः अर्जुनास म्हणतात, तुवा संग्रामी हरू जिंकिला, निवात कवचांचा ठाऊ फेडिला, पवाडा तुवा केला गंधर्वासी, पाहता तुझे निपाडे दिशे त्रैलोक्य थोकडी, ऐसे पुरुषत्व चोखडी पार्था तुझे. शौर्याबद्दल असे प्रमाणपत्र
खुद्द भगवंतानी अर्जुनास दिले आहे. तो अर्जुन विजय नामास पात्र नाही काय? आणि हे दोघे जेथे असतील तेथे विजय निश्चित असणार. एवढेच नव्हे तर ज्या अर्जुनास श्रीकृष्ण पिता आणि लक्ष्मी माता हे असतील त्या देशातील झाडांनी मनोरथ पूर्ण करण्याच्या कामी कल्पतरूला का जिंकू नये? याचा अर्थ असा, साधी झाडे सुद्धा अर्जुनाच्या कामना पूर्ण करण्या इतकी सक्षम होतील. कल्पिले वा इच्छिले ते देणारा जो कल्पवृक्ष आहे तो सुद्धा मागे पडेल. एवढी किमया फक्त परमेश्वर श्रीहरी माता लक्ष्मी त्या देशात वास्तव्य करून असल्याने घडेल. चिंतिले ते देणारा जो चिंतामणी असतो तो कुठेतरी एखादाच असतो. परमात्मा श्रीहरी व जगदंबा लक्ष्मी ज्या पक्षाचे हितचिंतक आहेत त्या पक्षाच्या देशातील सारे दगडच चिंतामणी का होऊ नयेत? त्या भूमीला सुवर्णत्व का येऊ नये? त्यांच्या गावागावातील नद्या अमृताने भरून वाहू लागल्या तर राजा नवल ते काय? असा प्रश्न संजयाच्या मुखातून धृतराष्ट्रासच विचारला गेला आहे आणि त्यासच यावर विचार करावयास सांगितलेले आहे. अशा परिसरात एखाद्याच्या तोंडून सहज प्रगटलेले शब्द सुद्धा वेद या संज्ञेस पात्र होतील. आपण सुखाने तसे म्हणू शकू आणि देहधारी असतानाच तो सच्चिदानंद का होणार नाही? आणि ज्याच्या पदी स्वर्ग आणि मोक्ष ही दोन पदे आहेत असे पिताश्री व माताश्री ज्यांचे आहेत, श्री लक्ष्मी वल्लभ ज्या पक्षामध्ये उभा आहे तेथे सर्व सिद्धी हात जोडून उभ्या आहेत. राजा याच्या पलीकडे मी काही जाणत नाही असे संजयाने धृतराष्ट्रास म्हटले. एकाहून एक उत्तुंग प्रतीके प्रदर्शित करीत संजयाच्या या पूर्ण उद्गार असलेल्या श्लोकावर माऊलींनी केलेले भाष्य आपणास दीपवून टाकते. भगवान श्रीकृष्णांच्या चरित्राकडे आपण नजर टाकली तर आपल्या सहज लक्षात येईल की माऊलींनी त्यांना विजय स्वरूप निजांगे असे जे म्हटले आहे ते किती सार्थ आहे. अनंत शक्तिशाली भगवंत जेव्हा योग मायेने या जगात प्रगट होतात तेव्हाच ते आपल्या संपूर्ण शक्तीनिशी प्रगटलेले असतात. अगदी बालपणी पाळण्यात खेळत असताना कंसाने पाठवलेल्या बलाढ्य असुरांचा संहार भगवान श्रीकृष्णांनी अगदी सहज केला. हीच बाब याचे सर्वोत्तम उदाहरण होय. बालपणापासून ते कोणाकडूनही पराजित झालेले नाहीत तर सर्व खलांचा पराजय आणि संहार त्यांनी केला आहे. भल्या भल्या शौर्यशाली दुर्जनांना पुनः पुन्हा एकत्र करून मथुरेवर 17 स्वाऱ्या करणाऱ्या जरासंधाचाही त्यांनी तितक्याच वेळा पराजय केला हे विशेष. श्री शिवशंकरांच्या वरदानाने जन्मलेला अति बलाढ्य
काल यवन अजिंक्य होता. देवर्षी नारदांच्या सल्ल्यानुसार जरासंधाने अखेरीस त्यास साथीस घेऊन मथुरेवर चाल केली. त्या महाबलाढ्य काळ यवनास देखील भगवान श्रीकृष्णांनी युक्ती प्रयुक्तीने मुचकुंद महाराजांच्या क्रोधाग्नीच्या नेत्रज्वालात जाळून भस्म करविली. त्याची कथा थोडक्यात सांगतो. सूर्यवंशी राजा मांधात याचा पुत्र मुचकुंद होय. तो अतिशय शौर्यशाली होता. दैत्यांबरोबरच्या युद्धात मुचकुंदानी देवांच्या बाजूने युद्ध केले. दीर्घ काळ चाललेल्या या युद्धामुळे मुचकुंद अतिशय श्रमला. इंद्र प्रसन्न होऊन म्हणाला, वर माग. त्यावर मुचकुंदाने वर मागितला की मी दीर्घ काळ निद्रा करीन. जो माझी गाढ झोप मोडेल तो त्याच ठिकाणी जळून भस्म हो. त्याच वेळी मला परमेश्वर नारायण भेटो. इंद्राने त्याप्रमाणे मुचकुंदास वरदान दिले. त्यानुसार पृथ्वीवर येऊन मुचकुंद एका पर्वताच्या घोर दरीतील एका गुहेत येऊन निद्राधीन झाला. दीर्घ काळ लोटला. देवर्षी नारदांच्या सल्ल्यानुसार जरासंधाने अजिंक्य असलेल्या क्रूर कर्मा काळ यवनाशी संधान बांधून त्यास सर्व शक्तीनिशी मथुरेवर स्वारी करून श्रीकृष्णास ठार करण्याच्या उद्देशाने प्रवृत्त केले. काळ यवनाचे जन्मरहस्य, शिवशंकरांचे वरदान, काळ यवनाचे सामर्थ्य, देवर्षी नारदांची जरासंधास चिथावणी हे सारे भगवान श्रीकृष्णांनी अंतर्ज्ञानाने जाणले. त्याच वेळी त्यांनी द्वारका नगरीची निर्मिती करविली. रातोरात मथुरेचे सारे प्रजाजन द्वारकेत स्थलांतरित केले. योगेश्वर परमात्म्याचे केवढे सामर्थ्य पहा. सर्व सामान पशु पक्ष्यांसह एका रात्रीत प्रजाजन स्थलांतरित केले. सूर्योदय होताच मथुरावासियांनी स्वतःस दिव्य द्वारका नगरीत पाहिले. तर त्याच वेळी सर्व सैन्यानिशी इकडे मथुरेस वेढा घालून काळ यवनासह जरासंध भल्या सकाळीच उभा राहिला. तेव्हा त्याने जे दृश्य पाहिले ते विलक्षण होते. मथुरा नगरीच्या प्रवेशद्वारात एकटे भगवान श्रीकृष्ण उभे होते. काळ यवन त्यांना पकडण्यासाठी त्यांचेकडे धावला. तोच सर्वासमक्ष श्रीकृष्ण पळू लागले. भगवंत पुढे, काळ यवन मागे. विद्युत चपळाईंनी धावणाऱ्या श्रीहरींना पकडणे काळ यवनास कालत्रयी शक्य नव्हते. तो थोडासा दिसेनासा होताच नारायण थोडे थांबत, त्याने पाहताच पुढे धावत, ज्या श्रीकृष्णांना अगदी सहज पकडू असा फाजील आत्मविश्वास ज्या काळ यवनास होता त्याची चांगलीच दमछाक झाली. भगवान शिवशंकरांच्या वचनाचा मान राखायचा आणि काळ यवन ह्या दुष्टास ठारही करायचे या हेतूने श्रीकृष्णांनी ही योजना केली होती. त्यानुसार ते धावत होते. धावता धावता श्रीहरी त्या पर्वतापाशी आले, ज्याच्या खोल दरीच्या एका गुहेत मुचकुंद महाराज दीर्घ काल
गाढ निद्रा घेत होते. पाठलाग करणाऱ्या काळ यवनास दिसून श्रीकृष्ण त्या गुहेत शिरले. ते पाहून काळ यवनास अतिशय आनंद झाला. त्याच्या अनुमानानुसार त्या गुहेतून, त्याच्या तडाख्यातून श्रीहरी सुटणे शक्य नव्हते. गुहेत शिरल्यावर भगवान श्रीकृष्णांनी मुचकुंद महाराज झोपल्याच्या ठिकाणी जाऊन आपला पितांबर सोडून त्या गाढ निद्रिस्त महाराजांवर पांघरून घातले व आपण लपून राहिले. श्रीहरींना शोधित काळ यवन तेथे येऊन पोहोचला. त्यास दिव्य पितांबर पांघरून झोपलेली व्यक्ती हीच श्रीकृष्ण आहे असे वाटून त्याने निद्रिस्त मुचकुंद महाराजांवर जोरदार लत्ता प्रहार केला. अत्यंत शक्तिशाली अशा त्या लाथेच्या प्रहाराने मुचकुंद महाराज तात्काळ जागे झाले. त्यानंतरचे वर्णन करताना संत कवी श्रीधर स्वामी नाझरेकर आपल्या श्रीहरी विजय ग्रंथाच्या 22व्या अध्यायाच्या पुढील ओव्यात जे म्हणतात ते पहा. मुचकुंद उठिला खडबडून, क्रोधे पाहे विलोकून, तात्काळ तेथेची काळ यवन, भस्म जाहला क्षण मात्रे. सूत्रधारी नारायण ऐसा मारविला काळ यवन, मुचकुंद पाहे सावधान, तो पितवसन देखिले. तो सुवासन माये अंबरी, मुचकुंद सद्गदित अंतरी. परतूनी पाहे तो मधु कैट भारी, चतुर्भुज उभा असे. उदार वदन मनोहर, कर्णी कुंडले मकराकार. दिव्य मुकुट प्रभाकर, तेजे विवर उजळले. तर अशा सर्व गुण संपन्न, सर्व शक्तिमान भगवान श्रीकृष्णांच्या पक्षास विजय मिळणार नाही तर काय दुर्गुणी दुराचारी कौरवांच्या बाजूस, जरी त्यांच्या बाजूस शौर्यशाली शक्तिमान असे अनेक वीर असले तरी मिळेल काय? अर्थातच नाही. भगवान श्रीहरी हे योग विद्येत पारंगत होते. त्या अर्थाने ते योगाचे ईश्वर होते. ज्या योग साधनेने ज्या ईश्वराची प्राप्ती योग्यांना होते ते ईश्वरही तेच आहेत. या अर्थानेही ते योगेश्वर आहेत. सर्वश्रेष्ठ योद्धा, सर्वश्रेष्ठ शस्त्रधारी, शंख चक्र गदा पद्मधारी, सर्वश्रेष्ठ मल्ल, सर्वश्रेष्ठ धनुर्धर, सर्वश्रेष्ठ प्रवचनकार, सर्वश्रेष्ठ संगीतकार, सर्वश्रेष्ठ मित्र, सर्वश्रेष्ठ कृपावंत अशी किती म्हणून महती सांगावी भगवान श्रीकृष्णांची. या सर्व अर्थाने दिव्य श्लोकामध्ये यत्र योगेश्वरः कृष्णो च्या पुढे लगेचच यत्र धनुर्धर पार्थो असा उल्लेख आला आहे. म्हणजे देवांच्या बरोबरीने अर्जुनाचा उल्लेख आलेला आहे. अर्जुन हा कितीही श्रेष्ठ योद्धा झाला तरी मानव आहे. मानव या नात्याने मानवाच्या काही
मर्यादा असतात त्यास अमर्याद पुरुषोत्तमाच्या योग्यतेस बसवून कसे चालेल, ते योग्य होईल काय, त्याचा खुलासा श्री माऊली आता करीत आहेत. आणि समुद्राचा मेघू उपयोगे तयाहुनी चांगू, तैसा पार्थू आजी लागू आहे तै. या ओळीत श्री माऊलींनी उत्तम दाखला दिला आहे. समुद्र विशाल आणि अथांग असतो, त्यातून उत्पन्न होणारा मेघ हा जगाच्या अधिक उपयोगी पडतो. तसे भगवान श्रीहरी महासागर आहेत, तर त्यांच्यातून उत्पन्न झालेला सजल मेघ अर्जुन आहे. त्याचाच जगास अधिक उपयोग आहे. याचाच अर्थ असा की देवांच्या शक्ती स्रोतापासून शक्ती प्राप्त अर्जुन हा या युद्धात अधिक शौर्य गाजवणार आहे, विजयश्री खेचणार आहे. येथे अर्जुनाची स्तुती आणखी एका अप्रतिम दाखल्याद्वारे श्री माऊली करतात. कनकत्व दीक्षा गुरु लोहा परिसु होय किरू, परिजगा पोषिता व्यवहारू तेची जाणे. या मार्मिक दृष्टांतात माऊलींनी म्हटले आहे की लोखंडाला सोन्याची दीक्षा देणारा म्हणजेच लोखंडाचे सुवर्ण करणारा परीस हा गुरु आहे. पण व्यवहारामध्ये सोन्याचाच सर्वत्र उपयोग होतो आणि परीस हा काही सर्वांनाच मिळत नसतो. समजा मिळाला तरी त्याचा व्यवहारात दुसरा उपयोगही नसतो. तसे भगवान श्रीकृष्णांच्या दीक्षेमुळे सुवर्ण शौर्य दीक्षा प्राप्त पार्थ या युद्धामध्ये अतुल शौर्याचा ध्वज उभारणार आहे. अर्जुनाच्या अशा प्रकारच्या स्तुतीमुळे देवांना कमीपणा येईल अशी शंका वाटेल. असे वाटल्यावरून माऊली या ओव्यात म्हणतात, येथ गुरुत्वा येतसे उने, ऐसे झने कोण्ही म्हणे, वन्ही प्रकाश दीपपणे प्रकाशी आपला, तैसा देवाची शक्ती पार्थू देवाशीची बहुती, परिमाने ये स्तुती गौरव असे. आणि मी सर्व गुणी जिनावा हे बापा शिराणी, तरी ते शारंग पाणी फळा आली. ज्या दीपाग्नीने उत्पन्न होणारा प्रकाश सर्वत्र पसरतो, त्याची स्तुती केली असता ती अग्नीचीच स्तुती होते. त्याप्रमाणे देवांच्याच प्रसादाने पार्थाची शक्ती देवाहून विशेष आहे व त्याची स्तुती केली असता प्रत्यक्ष देवालाही फार आवडते आणि पुत्राने आपणास सर्व गुणांनी जिंकावे अशी वडिलांची इच्छा असते. त्याच प्रकारे अर्जुनाने आपल्या सर्व सामर्थ्यानिशी आपणास जिंकावे अशी भगवान श्रीकृष्णांची इच्छा असते. आज ती सफल झाली. श्री माऊलींचे हे प्रगटीकरण अतिशय सुयोग्य असे आहे. म्हणून गीतेचे सर्व सार असलेल्या या श्लोकात देवांच्या बरोबरीने आलेला पार्थाचा उल्लेख समर्पक आहे. येथे आणखी एक विशेष बाब म्हणजे
शौर्याच्या दृष्टिकोनातून पाहिले तर कौरवांकडे अतिरथी महारथी होते. भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य, अश्वत्थामा, कर्ण इत्यादी एकापेक्षा एक सरस असे वीर होते. परंतु ते सारे देवांच्या विरुद्ध पक्षात होते. त्यांना परमेश्वरी कृपा प्रसाद प्राप्त नव्हता, कारण त्यांनी अधर्मास साथ दिली होती. त्यामुळे जगज्जीवन भगवान श्रीकृष्णांचा आशीर्वाद त्यांना नसल्याने त्यांचे शौर्य विजयश्री खेचण्याच्या दृष्टीने कुचकामी होते आणि पुढे घडलेही तसेच हे आपणास ज्ञात आहेच. या उलट या श्लोकात एकट्या धनुर्धर पार्थाचा देवांच्या बरोबरीने आलेला उल्लेख त्याचा केवढा मोठा सन्मान आहे. पार्थ हा दैवी गुणसंपदा घेऊनच जन्मास आलेला आहे. तो परमेश्वराचा महाभक्त आहे. दुर्गुणी, दुर्वर्तनी, आसुरी प्रवृत्तीचा विनाश करून सद्गुणी, सद्वर्तनी, दैवी प्रवृत्तीचे रक्षण करण्याच्या भगवंतांच्या महान कार्यात सहाय्यकारी असलेला सर्व प्रिय असा आहे. प्रत्यक्ष परमेश्वराच्या कृपा प्रसादाने अतुल सामर्थ्यशाली आहे. म्हणून देवांच्या बरोबरीने पार्थाचा आलेला उल्लेख सर्वांना सुखावह आहे. अचल नीतीचाही उल्लेख या यत्र योगेश्वरः कृष्णो श्लोकात आला आहे. जिकडे योगेश्वर श्रीकृष्ण भगवान असतात तिकडेच अर्थातच जगन्माता लक्ष्मी असते. हे जेथे असतात तेथे धनुर्धर पार्थ असतो व तेथेच विजय, ऐश्वर्य आणि अचल नीती असते. म्हणजे कोणत्याही स्थितीत नीती ढळत नाही आणि जेथे नीती स्थिर असते तेथेच सारे मंगल स्थिर राहते. जेथे योगेश्वर श्रीकृष्ण असतात तेथेच न्याय, नीती, समता, बंधुता इत्यादी नीती मूल्ये असतात. किंवा जेथे ही नीती मूल्ये असतात तेथेच भगवंत जागृत असतात. पांडवांच्या ठाई नीती आणि त्या अनुषंगिक मूल्ये होती म्हणून भगवंत त्यांचे पक्षधारी होते. अर्जुन हा तर भगवंतांचा सर्वाधिक प्रिय भक्त मित्र होता. यत्र योगेश्वरः कृष्णो या श्लोकावर श्री ज्ञानेश्वर माऊलींनी अप्रतिम दाखले देत भाष्य केल्यावर उपसंहारात्मक ओव्या प्रगट करताना ते म्हणतात, किंबहुना ऐसा नृपा पार्थो जालासे कृष्ण कृपा तो जयाकडे साक्षेपा रीती आहे. तोच गा विजयासी ठावो एथ तुझ कोण संदेहो तेथ न तरी वावू विजयोची होय. अशा प्रकारे श्री कृष्ण कृपायुक्त पार्थ ज्या बाजूस आहे त्या बाजूसच विजयाचे स्थान आहे. यात राजा आपणास शंकाच नसावी. आणि असे जर घडले नाही तर विजय नामाचे विजयपणच व्यर्थ होईल. संजयाच्या तोंडून माऊली पुन्हा एकदा स्पष्ट करतात की
म्हणून जेथ श्री तेथ श्रीमंतू, जेथ तो पांडूचा सुतू, तेथ विजय समस्तू अभ्युदयो तेथ. योगेश्वर श्रीकृष्णांच्या बरोबरीने पार्थाची इतकी स्तुती करून झाल्यावर संजय धृतराष्ट्रास म्हणतो की जर व्यासांच्या सत्य वचनावर तुमचा विश्वास असला तर माझे हे बोल अढळ आहेत असे समजा. ही सुंदर ओवी पहा. जेथ तो श्री वल्लभू, जेथ भक्त कदंबू, तेथ सुख आणि लाभू मंगळाचा. या ओवीत श्री ज्ञानेश्वर माऊलींनी भक्त कदंबू असा जो पार्थाचा उल्लेख केला आहे तो तर अंतःकरणास सुखावून टाकतो. आणि यत्र योगेश्वर कृष्णो या श्लोकावरील संजयाचा प्रतिज्ञोद्गार असणारी ओवी पहा. या बोला आन होये तरी व्यासाचा अंकु न वाहे, ऐसे गाजोनी बाहे उभिली तेने. स्वतःला व्यास शिष्य म्हणून घेणार नाही जर माझे हे बोल असत्य ठरले तर. अशी संजयाने बाहू उभारून गर्जना केली. संजय किती ठामपणे पांडव विजयाचे भाष्य करतो आहे. तो इतके ठामपणे कसे काय सांगू शकला. कसे सैन्याचे वीरांचे बलाबल पाहता कौरवात अधिक शौर्यशाली वीर होते. सैन्यही दीडपट होते. काही वीर तर इच्छा मरणी होते. भगवंतांचे स्वतःचे सैन्य देखील कौरवांच्याच बाजूने होते. तरीही अंतिम विजय पांडव पक्षाचाच होईल असे संजय ठामपणे कसे सांगू शकला. त्याचे उत्तर भगवान श्रीकृष्णांच्या पूर्वचरित्रात आहे जे संजयास ज्ञात होते. बालपणापासून कुरुक्षेत्राच्या रणांगणावर पार्थ रथाचे सारथ्य स्वीकारी पर्यंत कोणत्याही युद्धात भगवान श्रीकृष्ण पराजित झाले नव्हते. त्यांचे बिनतोड सामर्थ्य त्यास ठाऊक होते. संजयास महर्षी व्यासांनी दिव्य दृष्टी बहाल केली होती. त्यामुळे तो युद्धभूमीवरील सारे काही राजवाड्यात बसून पाहू ऐकू शकत होता. पार्थास जे विश्वरूप भगवंतानी दाखविले होते ते पार्थाबरोबरच संजयनेही पाहिले होते. त्यास स्पष्ट दिसले होते की विश्वरूपाच्या एका मुखात प्रचंड सेना किडा मुंगी सारखी आपोआपच जाऊन नष्ट होत होती. विश्वरूप परमात्म्याने पार्थास स्वतः जे सांगितले होते म्हणून वहिला उठी मिया मारिले तू निवटी न रिघे शोक संकटी नाथिलिया. ते हे संजय विसरला नव्हता. मात्र अंतर्बाह्य अंध धृतराष्ट्र मात्र ऐकूनही ते विसरला होता. ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायात विषाद उत्पन्न होऊन पार्थ युद्धास नकार देऊन
रणांगण सोडून निघाला होता. युद्ध न करताच पांडवांचा पराजय होत होता. भगवंतानी ब्रह्मज्ञानाचा उपदेश करून तो विषाद नष्ट केला, म्हणून पार्थ युद्धास तयार झाला. अन्यथा नामुष्की जनक पराजय माथी होता. तो भगवंतांमुळे टळला होता. हे संजयने स्वतः पाहिले ऐकले होते, तेही तो विसरला नव्हता. अति बलाढ्य पांडव ज्यावेळी पराजयाच्या छायेत आले, त्यावेळी श्रीकृष्ण त्यांना सहाय्यकारी झाले व विजयाकडे नेले. हा पूर्वेत्यास संजयास ठाऊक होता. भगवंत पांडव प्रतिपाळक आहेत आणि कोणत्याही परिस्थितीत ते पांडवांना पराजित होऊ देणार नाहीत, हेही संजय जाणत होता. आणि प्रवचनात विवेचन केल्यानुसार विख्यात अगाध कीर्तिवंत शूरवीर धनुर्धर पार्थ याचा पराक्रमही विजयश्री खेचील याची त्यास खात्री होती. या सर्व गोष्टींमुळे संजयाने उत्स्फूर्तपणे हा श्लोक उद्गारला. या श्रीमद्गीता ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायात सुहृदय भक्तोत्तम महावीर धनुर्धारी पार्थास विषाद उत्पन्न झाला. भगवंतांच्या ब्रह्मज्ञान वर्षावाने 18व्या अध्यायात तो विषाद नष्ट होतो. पहिला अर्जुनो विषाद योग, तर शेवटचा मोक्ष संन्यास योग. पूर्वी गीतेत संजयाच्या तोंडी असलेल्या या यत्र योगेश्वर कृष्णो या श्लोकाचा सार्वकालिक संदर्भ वा उपयुक्तता काय, असा एक प्रश्न मनात डोकावू शकतो. तर भक्त हो, हा अति महत्वाचा सर्वश्रेष्ठ श्लोक आहे. भगवान श्रीकृष्ण अवतार संपवून गेले म्हणजे माणसासारखे 15 दिवसांच्या आत सारे सरले असे झाले काय? ते जेव्हा योग मायेने शरीर धारण करतात, तेव्हाही त्यांचे अनंत विश्वव्यापी अस्तित्व असतेच असते. अवतार कार्य संपवून जातात, तेव्हाही ते निराकार रूपातच असतात, म्हणजे ते सर्वकालिक असतात. जे भगवान श्रीहरींची मनोभावे अनन्य भक्ती करतात, त्यांच्या अंतरातच असलेले ते त्यांच्या ठायी जागृत होतात. आपल्या प्राप्तीचा दिव्य ज्ञान मार्ग ते भक्तास प्रदान करतात. त्यांच्या जीवनातील त्यांना असह्य ठरू शकतील अशी संकटेही ते नष्ट करतात. त्यांनी अवतार संपवल्यापासून आतापर्यंतच्या 5-5.5 हजार वर्षांच्या काळात अगणित भक्तांना त्यांची अनुभूती आली आहे. ऐतिहासिक काळातील संत मीराई, जनाई, संत गोरोबा, चोखोबा इत्यादी संतांच्या जीवनातील ज्याला चमत्कार म्हटले जाते, अशा श्रीहरी दर्शनाच्या सत्य घटना याची साक्ष देत आहेत. उत्कट भक्तीच्या सामर्थ्याने परमात्मा श्रीहरी भक्ता ठाई जागृत होतात. प्रपंचाच्या कुरुक्षेत्रावरील युद्धात
त्याच्या जीवनरथाचे सारथ्य करून, ज्ञान प्रदान करून, त्याचे रक्षण करून, अखेरीस वैकुंठास नेऊन त्याचा या दुःखमय संसारातून उद्धार करतात, हे त्रिवार सत्य आहे. सर्व कालिक भक्त कदंब की जे भगवान श्री हरींची उत्कट उपासना करतात, त्यांच्या जीवनात सदा सर्व काळ ते साथीस असतात. ते असतात म्हणून जगन्माता लक्ष्मीही असते. नीतीही त्या भक्ताच्या आश्रयास असते आणि जीवन युद्धात त्यांचाच विजय असतो. हे या श्लोकाचे सार्वकालिक सत्य आहे. या श्लोकाचा गूढार्थ अंतरी ठसवून परमात्मा श्री हरींची प्रगाढ भक्ती करून त्यांची प्रसन्नता आपल्यावर कायम ठेवण्यासाठी आपण स्वतः निरंतर घडून गेलेले असले पाहिजे. ते निश्चितपणे आपल्या साथीस असतील यात शंका नको. हे संसार युद्ध जिंकून आपण निश्चितपणे परमेश्वर धामास जाणार हे नक्की. कारण यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम. आणि व्यास शिष्य संजयाचा हा गीतेचा अखेरचा श्लोक व गीते संबंधीच्या श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या 2 ओव्यांनी आजच्या आपल्या प्रवचन सेवेचा समारोप करू. प्रथम गीते संबंधीची ओवी व त्यानंतर या श्लोका संबंधीची ओवी की जिने आपणास आश्वस्त केले आहे. तैसे शब्द ब्रह्म अनंत झाले 1.25 भारत. भारताचे 107 सर्वस्व गीता. तया ही 7 शतांचा इत्यर्थो हा श्लोक शेषीचा. व्यास शिष्य संजयाचा पूर्णोद्गारू जो. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री गुरुदेव दत्त. श्री हरी अर्पणस्तु. ओम तत्सत. ओम तत्सत. ओम तत्सत.